झारखंडमधून एक टोळी आली, एक पथक आलं एसीबीचं, आणि अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करून गेले. आपल्याला माहिती आहे सुमित फॅसिलिटी. ही सुमित फॅसिलिटी काय आहे? 800 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला. 100 कोटीचं ॲम्ब्युलन्सचं टेंडर 800 कोटीला गेलं. हे ते सुमित फॅसिलिटीचे लोक. 108 नंबर ॲम्ब्युलन्स आठवत आहे? मी स्वतः हा विषय काढलेला आहे. आणि त्याचे सूत्रधार अमित साळुंखे. 650 कोटींनी टेंडर वाढवलं गेलं. कुठे तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसत आहेत? हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्रात. 800 कोटी. हे जे अमित साळुंखे आहेत हे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे, आर्थिक कणा. मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंदेकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवले. याची चौकशी आता मी करायला सांगणार आहे. झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यात तू काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली. हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष ते शोधायचं आहे. आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहेत. हे असे अनेक प्रकार आहेत. हे प्रकरण सोपं नाही आहे. झारखंडमधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातला टाईट असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाईल. आणि 800 कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल. मद्य घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकले आहेत, कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत, निवडणुकीत किती वापरलेत, कसे आले, कुठे गेले, हे सगळं आता यातून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम आता घ्यावीच लागते. राऊत साहेब असं म्हटलं जातं